आज कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. नॉर्मल व्यक्तीला सुद्धा कॅन्सर होतोय. आपण म्हणतो की यार व्यसन केल्यामुळं कॅन्सर होतो, सिगारेट पिल्यामुळे कॅन्सर होतो. पण काही असे लोक सुद्धा आहे की ज्या लोकांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही आणि त्यांना सुद्धा कॅन्सर होतोय. कॅन्सर सुपारीच्या खांडाना नाही तर कॅन्सर होतोय मायक्रोपॉलिथिननं. आता आपण प्लास्टिकच्या बऱ्याचशा गोष्टी यूज करतोय. प्लास्टिक इज मोस्ट डेंजरस टू अवर बॉडी. जसं की फॉर एक्झाम्पल आपण टूथब्रश करतो. टूथब्रश करत असताना जो ब्रश यूज करतो तो सुद्धा प्लास्टिकचा आहे. छोट्या बाळाला जो टिफिन देतो तो टिफिन सुद्धा प्लास्टिकचा आहे. इवन दो एवढंच नाही तर आपण ज्या पत्रवाळ्या पंगतमध्ये गेल्यानंतर खातो, ज्या पत्रवाळ्यामध्ये खातोय आपण, त्या पत्रवाळीवरती सुद्धा मायक्रोपॉलिथिन आहे. जे द्रोण आपण वापरतो त्याच्यामध्ये पण मायक्रोपॉलिथिन आहे. गरम भाजी त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर ती गरम भाजी त्या प्लास्टिकला वितळवते आणि त्या भाजीसोबत आपण ते प्लास्टिक खाऊ लागलो. चहाचा जो कप आहे त्या चहाच्या कपामध्ये सुद्धा आतमधल्या साईडला मायक्रोपॉलिथिन असतं. त्याच्यामध्ये गरम चहाला टाकल्यानंतर गरम मध्ये ते प्लास्टिक डिझॉल्व्ह होऊन आपण ते पितोय आणि मग आपल्याला कारण कळत नाहीये की आपल्याला कॅन्सर का होतोय. एवढंच नाही तर कॅन्सर कॉज करणारे अनेक गोष्टी. बेन्झिन, सगळ्यात जास्त फूड प्रिझर्वेटिव्ह, जे अन्न साठवल्या जातं जास्त दिवसापर्यंत, त्याच्यामध्ये बेन्झिन वापरलं जातं. ज्या कोल्ड्रिंक्स आपण पितो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात शुगर वापरल्या जाते, बेन्झिन वापरलं जातं. हे जे शुगर आहे, हे जे बेन्झिन आहे, हे खूप डेंजर असतं आणि हे कार्सिनोजेनिक सबस्टन्स आहे. कार्सिनोजेनिक सबस्टन्स म्हणजे बाळांनो लक्षात घ्या, असे सबस्टन्स, असे घटक की जे घेतल्यामुळे आपल्याला कॅन्सर होत असतो. या घटकांना आपण कार्सिनोजन असं म्हणतो. लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती भरपूर सारे कार्सिनोजन आहे. आता मेन आपण तर ध्यानात ठेवलेले आहे, जसं की एक्सरे, त्याच्यानंतर डीएनए मध्ये झालेला अचानकमध्ये झालेला बदल, त्याच्यानंतर म्युटेशन, त्याच्यानंतर पुन्हा काय बेटा यूव्ही रेडिएशन्स, त्याच्यानंतर पुन्हा आपण अजून बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये बघितल्या. त्याचप्रमाणे ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला इग्नोर करून चालणार नाही.